बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तशा करांची घोषणा केल्यानंतर चीननेही प्रत्युत्तर दिले। अमेरिकी वस्तूंवरती चीनने आणखी 34% आयात शुल्क लादलंय। तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला निर्यातीवरही जिनपिंग प्रशासनाने निर्बंध आणलेत। जगातील सर्वात दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडलं गेलेलं हे एक प्रकारचं व्यापार युद्ध आहे, जे अधिक गडद होण्याची शक्यता वाढली आहे। याचा फटका जगाच्या अर्थकारणाला बसण्याची ही भीती आहे। त्यामुळे अर्थातच या संदर्भात आता येत्या काळामध्ये काही वेगळा निर्णय होतो का, की हे वॉर असंच वाढत जातं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयक अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात अशा पद्धतीचं हे जे काही व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे, खास करून चीन आणि अमेरिकेमध्ये, त्याचा किती फटका हा इतरांना बसू शकतो, जगाला बसू शकतो? नमस्कार। मला असं वाटतं की हे जे चीनकडनं केलं गेलेलं, ज्याला मी रिटॅलिएटरी अटॅक असं म्हणतो, म्हणजे परत हल्ला जो केला गेलेला आहे, त्यांनी देखील 34% अमेरिकन वस्तूंवरती आयात शुल्क लावलं एक्सपेक्टेड होतं आणि यामुळे दोघांमधलंही जे व्यापार युद्ध आहे हे आणखी तीव्र होणार आहे। एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला ज्या पद्धतीचे निर्णय हे आयात शुल्काच्या बाबतीमध्ये जवळपास 150हून अधिक देशांवरती घेतलेले होते, जरी त्यांनी हे इतर देशांच्या बाबतीत घेतलेले असले तरी त्यांचा मुख्य रोख जो होता तो चीनवरती होता। त्यामुळे चीनला टार्गेट करणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं। याचं कारण असं आहे की अमेरिका आणि चीन यांच्यामधला सध्याचा व्यापार हा $700 अब्ज चा व्यापार आहे। या व्यापारामध्ये सध्या 291 कोटीचा व्यापार तूट, त्याला ट्रेड डेफिसिट असं आपण म्हणतो, आणि ती चीनच्या पक्षामध्ये आहे। आणि त्यासाठी चीनच्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस हा सगळ्यात मोठा भाग असल्यामुळे त्याला पनिश करण्यासाठी 34% हा इम्पोर्ट ड्युटी चिनी गुड्सवरती लावण्यात आलेली होती। आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की अमेरिका हा काही मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाहीये। अमेरिका आपल्या गरजेच्या 85% वस्तू आयात करतो आणि मग त्या प्रामुख्याने चीन, कॅनडा, मेक्सिको आणि भारताकडनं करतो। परंतु कॅनडा आणि मेक्सिको मधनं ज्या वस्तू अमेरिकेत येतात त्या देखील चिनी कंपन्यांनीच बनवलेल्या आहेत। त्यामुळे चीन हा सगळ्यात जास्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिटलिस्टवरती होता आणि आता चीनने अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं। चीन WTO मध्ये पण गेलेला आहे। मात्र या व्यापार युद्धाचे चांगले आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचे परिणाम हे जगाला सहन करावे लागणार आहे। एक तर याच्या माध्यमातून जसा चीनने निर्णय घेतला तसा इतर काही देशांकडनं पण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। यामुळे एकूणच जागतिक व्यापारावरती परिणाम होईल। व्यापाराचा वेग हा मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोरोना महामारीनंतर एकूणच जागतिक अर्थव्यवस्था ही खालावलेली आहे। जागतिक आर्थिक विकासाचा दर हा 2 ते 3% वरती नाहीये। अनेक देशांमधनं गरिबी, महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। अशा भर जर या व्यापार युद्धाची पडली तर निश्चितपणे याचा परिणाम हा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवरती होणार आहे। अनेक देशांचा जीडीपी ग्रोथ रेट हा खालावणार आहे। पण याच्यामधनं एक बाब मात्र चांगली, कदाचित त्याला सिल्वर लाईनिंग असं आपण म्हणतो, की भारताच्या बाबतीत घडू शकते की अशा पद्धतीने ज्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात, म्हणजेच काय की ज्या गोष्टींसाठी अमेरिका चीनवरती निर्भर होता त्या गोष्टी आता अमेरिका भारताकडनं आयात करू शकते। अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपलं जे व्यापाराचं लोकेशन आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं लोकेशन आहे ते चायनामधनं हटवून किंवा इतर देशांमधनं हटवून ते भारतामध्ये आणू पण शकतात। त्यामुळे भारताच्या मेक इन इंडियाला आणखी जास्त बळ देखील मिळू शकतं। त्यामुळे याला ब्लेसिंग इन डिस्गाइज असं देखील आपल्याला म्हणता येईल। पण जर जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर कोरोना महामारी, रशिया युक्रेन युद्ध यामुळे ढासळलेली जागतिक आर्थिक परिस्थिती यामुळे आणखी ढासळण्याची शक्यता नाकारता येईल। नक्कीच। मात्र हे जे तुम्ही म्हणताय की ट्रेड ज्या पद्धतीनं त्याचं डायव्हर्सिफिकेशन होईल, भारताला फायदा होऊ शकतो असा एक अंदाज आहे। पण त्याबरोबरीनं सध्या जो कर वाढवलेला आहे तो कर वाढवण्यामागे जो त्यांचा सुप्त हेतू होता अमेरिकेचा, तोही एक प्रकारे सिद्ध होतो आहे चीनच्या बाबतीत आपण म्हटलं तर। पण इतर देशांच्या बाबतीत काय, म्हणजे बाकीच्या देशांना त्याचा फायदा किंवा तोटा कसा होऊ शकतो? खरं तर डोनाल्ड ट्रम्प म्हणजे मला तर माझं व्यक्तिशः मत असं आहे की तर डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ चीनला शिक्षा द्यायची होती, तर त्यांनी इतर देशांच्या बाबतीमध्ये हे धोरण का स्वीकारलं? कारण जर तुम्ही विचार कराल तर तसा जर भारताचा जरी विचार केला तर आपण भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार जेमतेम $130 अब्ज व्यापार आहे। भारताकडनं अमेरिकेला केली जाणारी निर्यात ही साधारणतः
जर आपल्या जीडीपीच्या तुलनेमध्ये विचार केला तर ती केवळ 3% एवढी आहे. म्हणजे 87 ते 88 अब्ज डॉलरची निर्यात आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांनी व्हिएतनाम, कंबोडिया, जपान, दक्षिण कोरिया या देशांच्या बाबतीमध्ये पण घेतलेला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की अशा पद्धतीचे टेरिफ वाढवून त्यांना काही उत्पादन वाढवायचं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रामुख्याने 2 उद्दिष्ट आहे. एक तर अमेरिकेचा एकूणच संरक्षणावरचा, प्रशासनावरचा खर्च कमी करणं आणि दुसरं अमेरिकेचं उत्पादन वाढवणं. आणि ते यासाठी गरजेचं आहे की अमेरिकेवरती सध्या $36 ट्रिलियन कर्ज आहे आणि त्यांना आपलं एकूण प्रशासन चालवण्यासाठी त्यांना $2 ट्रिलियन कर्ज प्रतिवर्षी द्यावं लागतं. जर $2 ट्रिलियन मधला $1 ट्रिलियन जर आपण उत्पादनाच्या माध्यमातून साधू शकलो तर कर्ज केवळ $1 ट्रिलियन राहतं. मग हे $1 ट्रिलियन जनरेट कसे करायचे, त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या माध्यमातून त्यांना $52 बिलियन हे रेज करायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. मात्र ते हे विसरता आहेत की याची सगळ्यात मोठी झळ ही अमेरिकेच्या नागरिकांना सहन करावी लागणार. खरंय, हे सगळ्यात महत्वाचे की अमेरिकेतले नागरिक सगळ्यात जास्त झळ सहन करू शकतात. याच अनुषंगानं अमेरिकन निर्यातदारांनी आता भारतीय निर्यातदारांकडे 15 ते 20% सवलतीची मागणी केली अशी माहिती आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदार अडचणीत आलेत आणि त्यांनी सध्या नवीन ऑर्डर स्वीकारणं थांबवलंय किंवा लांबणीवर टाकल्यात. याचे काय परिणाम होऊ शकतात? मला असं वाटतं की यामध्ये आपण थोडीशी वेट अँड वॉच पॉलिसी ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बॅक चॅनल डिस्कशन, बॅकडोर डिस्कशन्स हे ऑलरेडी चालू आहेत. आपल्याला अवगत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बनल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले होते. त्यानंतर पियुष गोयल यांचा देखील अमेरिका दौरा झालेला आहे. आपण अनेक अमेरिकन वस्तूंवरचे जे कर आहेत ते आपण कमी केलेले आहेत. हार्ले डेव्हिडसन असेल, बर्बन व्हिस्कीज असेल, याशिवाय 22 प्रॉडक्ट्सवरचे आपण कर कमी केलेले आहेत. भारत आणि अमेरिका एक मिनी ट्रेड डील साईन करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये वेट अँड वॉच पॉलिसी आपल्याला ठेवावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय प्रत्यक्षात येईलच असं नाहीये. कॅनडा आणि मेक्सिकोच्या विरुद्ध त्यांनी पहिल्या फेजमध्ये जे निर्णय घेतलेले होते ते त्यांनी अंमलात आणायला 1 महिन्याची सूट दिलेली होती. त्यामुळे मला असं वाटत नाही की भारताच्या विरुद्ध ते तात्काळ ह्या गोष्टी करतील असं. म्हणून खुद्द डोनाल्ड ट्रम्प असं म्हणले की मोदी इज माय गुड फ्रेंड आणि त्यामुळे याचा निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल. त्यामुळे पॅनिक होण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. हा आधी एखाद्या आठवड्यात ते 15 दिवसांमध्ये हा प्रश्न रिझॉल्व्ह होऊ शकतो. नक्कीच. शैलेंद्र सर, आणखीन एक महत्वाची बाब की लहरी असणारे असे हे ट्रम्प आहेत आणि त्यामुळे त्यांचे निर्णय कायम राहतीलच असं नाहीये. येत्या काळात हे निर्णय बदलतील आणि काही देशांसाठीची टक्केवारी सुद्धा बदललेली आपल्याला दिसू शकते का? कारण जे परिणाम अमेरिकेला तुम्ही म्हणता जसं अमेरिकन नागरिकांना भोगावे लागू शकतात, हीच बाब लक्षात घेऊन अंतर्गत मंत्रिमंडळातल्या लोकांनी जर सल्ला दिला तर हा बदल येत्या काळात शक्य आहे? हा निश्चितपणे बदल होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प यांची कार्य करण्याची एक पद्धत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत, ते रिअल इस्टेट एजंट आहेत. आयुष्यभर त्यांनी वाटाघाटी केलेल्या आहेत. ते केवळ निगोशिएशन्स करतात, सौदेबाजी करतात, प्रेशर क्रिएट करतात आणि त्याच्या माध्यमातून आपले काही उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः जसं एखादा उद्योगपती किंवा एखादा रिअल इस्टेट मधला एजंट ज्या पद्धतीने काम करतो तशाच पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यांच्या ह्या निर्णयाच्या विरुद्ध खुद्द रिपब्लिकन पक्षामधले काही नेते आहेत. काही जण WTO मध्ये अप्रोच झालेले आहेत. अमेरिकेमध्ये महागाई जी सध्या मोठ्या मुश्किलीने 2% आलेली आहे. हा निर्णय जर प्रत्यक्षात आला तर कदाचित पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये महागाई 4% जाऊ शकते. त्यामुळे अमेरिकेला आयात केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण अमेरिकांनी जरी मेक इन अमेरिका सारखा त्यांनी प्रकल्प हाती घेतलेला असला तरी एका रात्रीमधनं अमेरिका सगळं काही उत्पादन करेल असं शक्य नाही. अमेरिका आतापर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं 85% आपल्या गरजेच्या वस्तू अमेरिका आयात करतो. असं असताना तात्काळ एका रात्रीत हा निर्णय होणार नाही. तर डोनाल्ड ट्रम्प ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक देशांना याच्यात सूट दिली जाईल. फक्त ते काही गोष्टी याच्या माध्यमातून आपल्या पदरात पाडून घेतील. नक्कीच. तुर्तास धन्यवाद शैलेंद्रजी, आमच्याशी बोललात आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. मात्र येत्या काळामध्ये भारतावरचे जे दूरगामी परिणाम आहेत किंवा दुष्परिणाम जे आहेत ते तरी भोगावे लागणार नाहीत अशी आपण आशा करूयात आणि लवकरच काहीतरी सकारात्मक बदल होईल अशी ही आशा करूयात. धन्यवाद. एकीकडे आपण बघतोय चीनवरतीच एक प्रकारे हे आयात शुल्क लादून चीनला धडा शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र याचा फटका जो आहे तो संपूर्ण देशभरात आणि केवळ देशभरात नव्हे तर जगभरातल्या देशांना बसताना पाहायला मिळतोय आणि कदाचित यामध्ये चांगलाच बदल होईल. कारण ट्रम्प हे लहरी आहेत आणि आयात शुल्क जे वाढवलेलं आहे ते कदाचित येत्या काळामध्ये काही अंशी कमीही करतील.